पशु किंवा पक्षी जर चावलेले असतील तर मग हे रेबीजचे व्हॅक्सिन घ्यायचे की नाही घ्यायचे? तर आपण असं म्हणतो की जर कोणताही असा ॲनिमल जो चावला आणि ज्याला तुम्ही ट्रेस नाही करू शकत, म्हणजे जर रस्त्यावर एखादं कुत्रं चावलं किंवा रस्त्यावर एखादी मांजर चावली, तर अशाने तर पूर्णपणे अँटी रेबीज व्हॅक्सिनेशन घ्यायला पाहिजे. जर तुमचं पाळीव प्राणी असेल, पाळीव कुत्रा किंवा पाळीव मांजर असेल आणि त्यांना जर तुम्ही व्हॅक्सिनेट केला असेल आणि ते जर निरोगी असतील तर मात्र तुम्हाला व्हॅक्सिन घ्यायची गरज नाही पडत. ज्यावेळेला पण तुम्हाला माहित नाही की ते मांजर कुठे राहतं किंवा ते कुत्रा कुठे राहतो किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही, अशा वेळेला मात्र तुम्हाला टोटल 5 डोस अँटी रेबीज व्हॅक्सिनचे घेणं आवश्यक असतं. मग हे 5 डोस आपण 0 म्हणजे ज्या दिवशी चावलंय किंवा ज्या दिवशी तुम्ही व्हॅक्सिन घेणार आहेत त्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, मग 7व्या दिवशी, मग 14व्या दिवशी आणि मग 21 किंवा 28व्या दिवशी असं टोटल 5 डोसेज घेणं खूप आवश्यक आहे. मग ते व्हॅक्सिन तुम्हाला कुठेही सहज भेटू शकतात. आता आपण असं म्हणतो की जर रक्तस्राव खूप झाला असेल, जर खूप साऱ्या ठिकाणी चावलेला असेल, त्या कुत्र्याला रेबीज असण्याची शक्यता खूप जास्त आहे किंवा त्या मांजरीला रेबीज असण्याची शक्यता खूप जास्त. मग आपण अशा पेशंटना व्हॅक्सिन नाही देत तर इम्युनोग्लोबुलिन पण देतो. मग ते इम्युनोग्लोबुलिन जे आहे ते डायरेक्टली त्या रेबीज व्हायरसेसला मारायचं काम करतात. मग आपण काय करतो, जर एखाद्या ठिकाणी म्हणजे पायाला, हाताला खूप जास्त प्रमाणात चावला असेल किंवा तिथून खूप रक्तस्राव झालेला असेल, त्या जिथं जखम आहे त्याच्या जवळपास आपण इम्युनोग्लोबुलिनचे इंजेक्शन देतो आणि त्याच्यापासून दूर ठिकाणी आपण व्हॅक्सिनेशन देतो.